अलिबाग तालुक्यातील चोंढी ग्रुप ग्रामपंचायत किहिम येथे संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचं लोकार्पण उत्साहात पार पडलं। या प्रकल्पामुळे ओला आणि सुका कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार असून पर्यटनाला देखील बहार येणार असून स्वच्छ आणि हरित गावाच्या संकल्पनेला बळ मिळणार आहे। स्वच्छ, सुंदर आणि शाश्वत ग्रामविकासाच्या दिशेने टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल असल्याचं मान्यवरांनी यावेळी सांगितलं। कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय श्री पिनाकिनी पटेल यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री प्रसाद सुप्रिया सुधीर गायकवाड, पिंट्या गायकवाड हे होते, तर उपसरपंच श्री मिलिंद वामन पडवळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। यावेळी ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, स्थानिक नागरिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली। त्यानंतर मान्यवरांचं स्वागत करून संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचं लोकार्पण करण्यात आलं। उपस्थितांना प्रकल्पाची सविस्तर माहिती देण्यात आली। तसेच केंद्राची पाहणी करून ओला आणि सुका कचरा व्यवस्थापन प्रक्रियेचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। यावेळी वक्त्यांनी गाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारी स्वीकारण्याची गरज व्यक्त केली। कचऱ्याचं योग्य वर्गीकरण आणि व्यवस्थापन केल्यास पर्यावरण संरक्षणाबरोबरच गावाच्या आरोग्यदायी विकासालाही चालना मिळेल असं मत मान्यवरांनी व्यक्त केलं। यावेळी उपस्थितांना प्लास्टिक कचरा कुंडीचं वाटप करून स्वच्छ गाव, हरित गाव, शाश्वत भविष्य हा संदेश देत कार्यक्रमाची सांगता झाली। संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्र लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे। कसा याचा जनतेला फायदा होईल आणि कसा राबवणार हा प्रकल्प? स्वच्छ भारत मिशन आणि माझी वसुंधरा या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन आणि माझी वसुंधरा या अभियानाच्या माध्यमातून देशभरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाते। किहिम मध्ये आपले सरपंच पिंट्या दादा जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता हा संयुक्त कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू झालेला आहे आणि आपल्या किहिमला आणि आजूबाजूच्या किनारपट्टीला पर्यटनाचा एक मोठा वारसा लाभलेला आहे आणि आपण हे गाव जास्तीत जास्त स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून कचऱ्याचं वर्गीकरण करून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यासाठी म्हणून आपण हा प्रकल्प सुरू करणार आहोत। आता तो झालेला आहे, त्याचा आणखीन मोठ्या स्वरूपात देखील पुढच्या 1-2-3 महिन्यामध्ये आम्ही त्याचा विस्तार करणार आहोत। परंतु या निमित्ताने मुंबईतून जे किहिमला येतात तर ते पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्यांच्या लक्षात येईल की आत्ताचं इथलं कचरा व्यवस्थापन आणि 2-3 महिन्यानंतर हे गाव स्वच्छ, सुंदर तर होणारच आहे, पण त्याचबरोबर ती कचऱ्याची देखील शास्त्रोक्त विल्हेवाट लागणार आहे। आता लोकांसून सुरू करायचं आहे। तुम्ही आजची वेदर बघा की हे काय प्रकोप आहे नेचरच्या, कुदरतच्या। तर आपण थोडा समजून घरमध्ये जेव्हा कचरा टाकते तेव्हा फक्त ओला आणि सुका सेपरेट करून सुरुवात केली तर त्याचा लय फायदा होईल पुढे जाऊन। आणि त्याच्यासाठी इथे किहिम पंचायतनी सेंटर सुरू केलेला आहे। आज त्याचा उद्घाटन आहे। नक्की काय उपक्रम आहे, काय आता होणार आहे? इथे जे कचरा जमा करून आपण आणेल त्याचं सेग्रिगेशन होईल, म्हणून तिथे जे गावामध्ये सगळा ढग होते आणि संध्याकाळी त्याला पेटवून पोल्युशन करते, त्याच्या बदले इथे सेग्रिगेशन करून त्याचा काहीतरी कंपोस्ट होईल, काय दुसरे प्रोडक्ट्स होईल आणि म्हणून त्याला रिसायकलिंग होणार। नमस्कार, आम्ही सरपंच ग्रुप ग्रामपंचायत किहिम प्रसाद आणि माझे सर्व ग्रामपंचायत टीम सदस्य आम्ही याच फाउंडेशनच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त गाव आणि जो सुका आणि ओला कचरा जो निर्मित होतो, टुरिस्ट प्लेस असल्यामुळे पर्यटकांची जास्त संख्या असल्यामुळे इथे कचऱ्याची जास्त समस्या होती। याच फाउंडेशनच्या माध्यमातून हा कचरा आम्ही गोळा करून त्याच्यामधून खत निर्मिती करणार आहोत आणि त्या खताचा वापर इतर झाडांसाठी, पालापाचोळ्यांसाठी होणार आहे। आणि यासाठी याच फाउंडेशनने आज एक युनिट तयार केलेलं आहे। पहिले उज्जीवनचं होतं, त्याच पद्धतीने आज याच फाउंडेशनने हे काम करत आहे। याच फाउंडेशनच्या माध्यमातून हा कचरा गोळा केला जाईल, ओला कचरा आणि सुका कचरा त्याचं वर्गीकरण केलं जाईल आणि त्याच्यापासून त्याची खत निर्मिती केली जाईल। या सगळ्या गोष्टीसाठी ग्रामपंचायत किहिमचे सर्व सदस्य, ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने सहभागी होऊन आम्हाला मदत करणार आहेत आणि आम्ही त्यांना ग्रामस्थांना प्रत्येकी 2 डस्टबिन देऊन त्यांचं वर्गीकरण करतील आणि तो कचरा या युनिटवरती इथे येऊन त्याचं खत निर्मिती होईल। आदिवासी बांधव आणि इतर जनतेला, नागरिकांना आपलं काय आव्हान असणार आहे या माध्यमातून, कसं सहकार्य करावं असं वाटतं? आदिवासी आणि माझ्या सर्व ग्रामस्थांना विनंती हीच असेल की आम्ही तुमच्या घरापर्यंत, दारापर्यंत पोहोचतोय। या
आमची गाडी ही आपल्या दारापर्यंत येईल आणि कचरा घेऊन जाईल. फक्त त्यांना एवढंच करायचं आहे की ओला कचरा आणि सुका कचरा हे वर्गीकरण करायचं आहे आणि वर्गीकरण केल्यानंतर ते कचरा आम्ही गाडीच्या माध्यमातून या प्रोजेक्टवरती इथे घेऊन येऊ आणि इथे त्याची खत निर्मिती केली. फक्त ग्रामस्थांना विनंती हेच असेल की आपण दोन्ही कचरा वेगवेगळ्या प्रकारे ओला कचरा आणि सुका कचरा असं 2 वर्गीकरण करावं, जेणेकरून आम्हाला व्यवस्थित त्याच्यावरती वर्गीकरण करून खत निर्मिती करता येईल. धन्यवाद. सर क्या कहेंगे, आज कचरा व्यवस्थापन केंद्र का लोकार्पण सोहला यहाँ पर हुआ है, कीम ग्राम पंचायत में ये प्रोग्राम हुआ है, क्या कहेंगे, क्या उद्देश्य है? देखिए, समाज में परिवर्तन लाने की जरूरत है और यहाँ की सब महिलाओं को आमंत्रित करके सरपंच जी ने उनको समझाया है कि छोटा सा कार्य घर में करके उनको सबको ग्रीन और ब्लू बकेट्स दिए जाते हैं फॉर सेपरेशन ऑफ वेस्ट। तो यहाँ हमने नया सेंटर खोला है and there are many people who have come forward from Mumbai, the Yash Foundation and several people. तो अब आज से ये शुरुआत है। मैं यहाँ का नागरिक हूँ पिछले 30 सालों से, तो मेरा भी बहुत सपोर्ट है इसमें और जहाँ जहाँ उनको जरूरत पड़ेगी मैं उनके साथ हूँ। जनता को क्या अपील है सर आपके? जनता को यही अपील है कि आप देखो, दुनिया भर में, अपने गांव में या देश में नहीं, पूरी दुनिया में अब निसर्ग का प्रकोप है। अब जो हमने नेचर के ऊपर फायदा उठा के अपनी मनमानी से जी रहे हैं, वो सही रास्ता नहीं है और उसका प्राइस देना पड़ेगा। उसके पहले कुछ समझ के ऐसे कार्यों के साथ जोड़ के वो पलटावा ला सकते हैं। व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत, KTV न्यूज, रायगड. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 9833235011. त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल.